नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत बजेटवरून गोंधळ निर्माण झाला. पत्रकारांना बजेटच्या प्रती न दिल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. मनोज हळदणकर यांच्यासह सागर नाईक आणि महापौर सुजाता पाटील यांनीही प्रशासनाला जाब विचारला. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनीही नाराजी व्यक्त केली, तर माजी महापौर JD सुतार यांनी प्रशासनाला सुनावले. प्रशासनानं प्रिंटिंगची मर्यादा कारणीभूत असल्याचं सांगितले. मात्र पत्रकारांनी निषेध करत आयुक्तांचं दालन गाठले. अखेर आयुक्तांनी 2 तासात सर्व पत्रकारांना बजेटच्या प्रती देण्याचे आदेश दिले. तर मागणी करताय अर्थसंकल्पाचं पुस्तक द्या, अर्थसंकल्प द्या, आम्हाला अभ्यास करू द्या, आम्हालाही लोकांपर्यंत तुमच्या भावना पोहोचल्या पाहिजेत. हे या ठिकाणी आज 9 सदस्य आले, आता ते आलेत काही, त्यांनी या ठिकाणी निषेध नोंदवलाय. तर मला वाटतं महापौर महोदय आपण याची दखल घ्या की लोकशाहीचा हा 4था स्तंभ प्रतीक्षेत आहे की कधी अर्थसंकल्प या ठिकाणी सन्माननीय सदस्य सन्मान्य महापौर महोदया, आपण ज्या वेळेला हे बजेट सादर केलं त्याच वेळेला सूचना दिल्या होत्या सभागृह नेते साहेबांनी आम्ही की या सर्व कॉपी म्हणजे जे बजेटची कॉपी आहे या नवी मुंबईतल्या आपल्या या पत्रकार बांधवांना त्या एक कॉपी प्रत्येकाला द्यावी आणि देण्यासंदर्भामध्ये आमची काही हरकत होती आणि आम्ही द्यायला सांगितलं होते. त्यामुळं कोणी असा पत्रकारांबांधवांबद्दल कोणी गैरसमज करण्याचं काही गरज नाही. परंतु नाही गटनेते साहेब आपल्या माहितीकरता सांगतो, आता का नाही दिल्या, परंतु आम्ही देण्याकरता सूचना दिल्या होत्या आणि त्या द्यायला पाहिजे. कारण हा पत्रकार बांधव या नवी मुंबईतले एक पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आम्ही या ठिकाणी आपल्याला या बजेट कॉपी संदर्भामध्ये बजेट कॉपी देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर बजेट कॉपी दिल्यानंतर ज्या वेळेला आपण या पत्रकार बांधवांना बजेटमध्ये ज्या वेळेला सर्व सदस्यांना आपण टॅब देणार तर त्यांना टॅब सुद्धा देखील देण्यात यावा ही सुद्धा सूचना केलेली आहे. परंतु बजेट कॉपी सभापती महोदय याचा अर्थ असं नाही बोलतो ना, कविता नाही हो. माझी आता ही 3री महासभा आहे. 3 महासभेला मी आयुक्तांच्या वतीने इथं बसतोय, पण कोणी विचारलं नाही की आयुक्त कुठे गेले. एवढी मला एक अपेक्षा होती की आयुक्त कुठे गेले. मी शेवटी अतिरिक्त आयुक्त आहे, अतिशय रिक्त असणारा माणूस आहे मी. त्यामुळं मला ऐनवेळी इथं बसवलेलं आहे. ही बजेटची जी प्रत आहे ती 15-20 वेळा मागून मला आत्ता मिळालेली आहे. ती मला साधं इथं काय म्हणायचं त्याला, मी सारखं मागं बघतोय शिपाई कोणतरी असेल, मला पाण्याचा ग्लास पण ठेवलेला नाही. बजेटचं जे काय झालं, बजेटचं काय नाही झालं हे कॅपोना मी बोलवतो, कॅपो सांगतील त्याच्याबद्दल काय. महोदया, सन्माननीय उपायुक्त महोदय, या सभा नाही सध्या ते आयुक्तांच्या खुर्चीमध्ये आहेत. शेवटी त्या ठिकाणी आयुक्त गैरहजर असल्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून आपली जबाबदारी आहे हे आपण विसरता. आणि ती तुमची पोझिशन जी आहे ती कमी लेखण्याचा प्रयत्न आपण स्वतःहून करताय. खरं पाहता ज्यावेळी त्या खुर्चीवर तुम्ही बसता त्यावेळी आयुक्तांच्या वतीनं आपण बसता हे विसरलात. सन्माननीय महापौर महोदयांनी त्यावेळी या सभागृहामध्ये ज्यावेळी अंदाजपत्रक बजेट मंजूर झालं त्यावेळी महापौर महोदयांनी त्या ठिकाणी सर्व सदस्य सर्व पत्रकारांना त्या ठिकाणी प्रत देण्यात यावी अशा पद्धतीनं आयुक्ताला आदेशित केलं. आणि आपण हात मोकळे करून त्या ठिकाणी सभागृहाची दिशा वेगळ्या पद्धतीने नेण्याचं काम करत असाल तर ते योग्य होणार नाही. हे सभागृह आहे. ज्यावेळी आपण आयुक्तांनी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं आहे त्यावेळी आयुक्ताच्या हिशेबामध्ये आपण त्या ठिकाणी या सभागृहाला मान्य करायला पाहिजे. आपल्याला प्रत मिळाली नाही मग तुम्ही आयुक्तांना विचारायचं की आयुक्तामध्ये तुमच्याकडे प्रत आहे ती मला द्या, मी ती घेऊन जातोय. प्रशासन सुद्धा तुमच्याकडे. लक्षात आलं का? पाणी मिळालं नाही म्हणून तुम्ही ग्लास ठेवू शकत नाही, अशा पद्धतीनं तुम्ही
कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या सभागृहामध्ये करू नका. आपण जे अधिकार आहेत आपल्याला त्या अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी वागावं अशा पद्धतीने मी आपल्याला विनंती करतो. आणि जी काय मागणी महापौर महोदयांनी सर्वोच्च पदाच्या आदेशित केल्यानंतर ती अंमलबजावणी प्रशासनाने करायची आहे. आज गटनेत्यांनी तो प्रश्न हे केला. आता वास्तविक पाहता गटनेत्याची जबाबदारी होती की ज्यावेळी अंदाजपत्रकावर चर्चा सुरू करता वेळी तो प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे होता. मला वाटते ते तरी लेट आले असतील. ज्यावेळी सदस्यांनी त्या ठिकाणी भाषणे केली अंदाजपत्रकावर अनेक 5-6 सदस्य आपले नवीन चांगल्या पद्धतीनं बोलले. ते बोलल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सुचलं म्हणजे पत्रकारांना मिळालं नाही हे तुमच्या नंतर लक्षात आलं. ही शोकांतिका आहे आणि पत्रकारांच्या समोर तुम्ही बसता त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला दिसलं नाही. म्हणून मी आयुक्त महोदय, माननीय सभागृह, ॲक्च्युली बजेट छापाईला जेव्हा दिलं होतं खरा तरी तो पिरियड खूप कमी होता. त्याच्यामुळं त्या कमी पिरियडमध्ये पूर्ण छापाई करणं प्रिंटरला ती शक्य नव्हतं. परत सन्माननीय सदस्यांना सर्व प्रती पोचणं खूप आवश्यक होतं. त्या अनुषंगाने तेव्हा मर्यादित ऑर्डर दिली होती, त्याच्यामुळं ती मर्यादित छापाई झालेली आहे आणि उर्वरित छापाई हे नंतर माननीय महासभेच्या मान्यतेनंतर करावं असं ते ठरलेलं होतं. कमी पिरियडमध्ये कमी छापाई त्याला देणं शक्य नव्हतं. 1 तारखेच्या ऐवजी ती छापाईसुद्धा 150 प्रतिसुद्धा अक्षरशः 2 तारखेला सकाळी म्हणजे 1 तारखेला रात्री उशिरा प्राप्त झाल्या होत्या. त्या 2 तारखेला सकाळी सर्व सन्माननीय सदस्यांना आपण ते वाटप केले होता. कमी पिरियड असल्यामुळं ते झालेलं आहे. आता सर्व बजेटची डिजिटल प्रत अवेलेबल आहे. ते डिजिटल प्रत सर्व पत्रकार मंडळांना आत्ताच्या आता थोड्या वेळामध्ये लगेच पोचवण्यात येईल आणि छापील प्रतिही लवकरच त्यांना देण्यात येतील. बोलण्याची इतकी गरज नाही. तुमचा जो काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आयुक्त महोदयांशी डिस्कस करा. पण इथे असताना आमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी त्या खुर्चीची त्या ठिकाणी राहणार आहे. या ठिकाणी प्रश्न जो विचारला हळदणकर साहेबांनी की पत्रकारांना प्रत पोचली नाही, प्रति प्रिंट काढायची सर्व जबाबदारी ही आयुक्त महोदयांची होती. ती पोचवण्याची जबाबदारी देखील आयुक्त महोदयांची होती. पत्रकारांना का नाही पोचलं याचं उत्तरदायित्व हे आयुक्त महोदयांवरती आहे. त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व आणि त्याची जबाबदारी पूर्ण आयुक्त महोदयांची आहे. हे प्रत जी गेली त्याचं अपयश हे त्या ठिकाणी आयुक्त महोदयांचं त्या प्रशासनाचं असेल याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी आणि याचं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला समाधानकारक द्यावं.